नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज होणाऱ्या म्हणजेच 29 जुलै या दिवशी होणाऱ्या आदिवासी विकास विभाग भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, श्यामजी कृष्ण वर्मा. तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1900 कधी केलेली होती? तर ती 1905 मध्ये केलेली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, पेसा कायदा कधी लागू करण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1996. तर पहा, 1996 या वर्षी पेसा हा कायदा लागू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातीशी प्रामुख्याने संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, वारली. तर पहा, तारपा हे जे पारंपरिक वाद्य आहे तर ते वारली या आदिवासी जमातीशी प्रामुख्याने संबंधित आहे. प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, 44वी घटना दुरुस्ती. तर 44वी ही जी घटना दुरुस्ती आहे तर या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे पहा ऑप्शन क्रमांक 2, राजेश अग्रवाल आहेत. कोण आहेत? राजेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 6, नटसम्राट या प्रसिद्ध पुस्तकाचे किंवा नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, विष्णू वामन शिरवाडकर. त्यांनाच पहा कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. तर विष्णू वामन शिरवाडकर हे नटसम्राट या प्रसिद्ध पुस्तकाचे किंवा नाटकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 1 एप्रिल 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8, G20 2023ची शिखर परिषद कोणत्या देशामध्ये पार पडलेली होती? तर G20ची शिखर जी परिषद होती 2023ची तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, भारत. कोणत्या देशामध्ये? भारत या देशामध्ये पार पडलेली होती. प्रश्न क्रमांक 9, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी लिहिलेली आहेत? तर केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळकांनी. कोणी लिहिलेली होती? लोकमान्य टिळकांनी लिहिलेली होती. प्रश्न क्रमांक 10, स्वातंत्र्य कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तामिळनाडू. तर स्वातंत्र्य कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य हे तामिळनाडू हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण? तर कोण आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, विजय तेंडुलकर. कोण आहेत? विजय तेंडुलकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 12, मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर पहा, मूलभूत कर्तव्य जे आहेत तर ते आपल्या भारतीय संविधानात 42व्या घटना दुरुस्ती काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, 42वी घटना दुरुस्ती केव्हा झालेली होती? तर ती 1976 मध्ये झालेली होती. तर या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 13, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आलेले होते? तर मुंबईचा सिंह हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, फिरोजशाह मेहता. कोणाला देण्यात आलेले होते? फिरोजशाह मेहता यांना देण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 14, पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
तर पंढरपूर हे जे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 भीमा, जे की चंद्रभागा याही नावाने ओळखले जाते, तर या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 15, विजेच्या दिव्याच्या म्हणजेच बल्ब फिलामेंटल बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर विजेच्या दिव्याचा फिलामेंट बनवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. कोणता आहे? टंगस्टन या धातूचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 16, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा पहा ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक असतो. कोण असतो? ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 17, अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केलेली आहे? तर अनाथ बालिकाश्रमची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे. कोणी केलेली आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बिरसा मुंडा कृषी क्रांती ही जी योजना आहे तर हिचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे आदिवासी शेतकऱ्यांना सिंचन व शेतीसाठी अनुदान देणे, दुसरा आहे पहा मोफत बियाणे वाटणे आणि तिसरा आहे शेतमळे निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 19, पेन्सिलिन या प्रतिजैविकेचा अँटीबायोटिकचा शोध कोणी लावलेला आहे? तर कोणी लावलेला आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला हा शोध आहे. प्रश्न क्रमांक 20, सुनामी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर सुनामी हा जो शब्द आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 जपान. कोणत्या? जपान या भाषेतून आलेला तो शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कधी राबवले जाते? तर कधी राबवले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा 2000 ते 2001 मध्ये राबवले जाते. पुढील प्रश्न, बांबू हे वनस्पती शास्त्रानुसार कशाच्या वर्गात मोडते? तर बांबू हे जे वनस्पती आहे तर ती शास्त्रानुसार पहा ऑप्शन क्रमांक 2 गवत म्हणजेच ग्रास या वर्गामध्ये मोडते. पुढील प्रश्न आहे, अजिंठा व वेरूळ या जागतिक वारसा दर्जा असलेल्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा छत्रपती संभाजीनगर. का आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे म्हणजेच मॅग्नो वन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा पश्चिम बंगाल. कोणत्या? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, हितकारणी सभाची स्थापना कोणाद्वारे करण्यात आलेली होती? तर हितकारणी जी सभा होती तर हिची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न, पोंगळ हा पारंपरिक सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगळ हा जो पारंपरिक सण आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. कोणत्या? तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढील प्रश्न, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक आवश्यक आहे? तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन. कोणते? इन्सुलिन हे संप्रेरक आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पहा, सागरेश्वर अभयारण्य हरिण अभयारण्य असे म्हटले जाते तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 सिस्मोग्राफ. कोणते? सिस्मोग्राफ हे उपकरण वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवले या वाक्यातील प्रयोग हा पहा ऑप्शन क्रमांक 3 भावी प्रयोग होईल. काय होईल? भावी प्रयोगाचं वरील वाक्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन, कमर आणि माडिया गोंड या आदिवासी जमातीचे मुख्य लोकनृत्य कोणते आहे?
तर कमर आणि माडिया गोंड या आदिवासी जमातीचे मुख्य लोकनृत्य हे पहा ऑप्शन क्रमांक 2 रेला नृत्य आहे. कोणतं आहे? रेला हे नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे? तर पहा, आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे जे वाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य आहे. कोणतं आहे? मिश्र वाक्य या प्रकाराचं वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केलेली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा ही पहा ऑप्शन क्रमांक 1 1848 कधी? सन 1848 त्यांनी सुरू केलेली होती. पुढील प्रश्न, बोहाडा हा आदिवासीचा प्रसिद्ध मुखवटा उत्सव किंवा नृत्य प्रकार कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकप्रिय आहे? तर बोहाडा हा जो आदिवासीचा प्रमुख मुखवटा उत्सव किंवा नृत्य प्रकार जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 पालघर आणि नाशिक आहे. पालघर आणि नाशिक या 2 जिल्ह्यामध्ये लोकप्रिय आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा शशांक. कोणता? शशांक हा नाही. पुढील प्रश्न पहा, इस्रो ही भारताची कोणती संस्था आहे? तर इस्रो ही जी आहे तर ती भारताची पहा ऑप्शन क्रमांक 4 अंतराळ संशोधन संस्था. कोणती आहे? अंतराळ संशोधन संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, घोटुल ही पारंपरिक सामाजिक संस्था कोणत्या आदिवासी जमातीमध्ये आढळते? तर घोटुल ही जी पारंपरिक सामाजिक संस्था जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 गोंड आणि माडिया गोंड. काय आहे? गोंड आणि माडिया गोंड या आदिवासी जमातीमध्ये आढळते. पुढील प्रश्न, अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 1 अग्रज होतो. काय होतो? अग्रज असा होतो. पुढील प्रश्न पहा, झाडे प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू शोषून घेतात? तर झाडे हे जे आहे तर ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा कोठे आणि कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेली होती? तर महाराष्ट्रातली पहिली जी आश्रमशाळा होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 पिंपळनेर. कुठे? पिंपळनेर या ठिकाणी. आणि कोणाच्या हस्ते? तर ते बाळासाहेब खीर आणि ठक्कर बापा यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली होती.